brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा मुख्याची भूमिका सोडावी, कारण त्यांना सुद्धा काही दिवसांनी लोकांपुढे जायचंय. परंतु त्यांनी डोकं ठिकाणावर घेऊन काम केलं पाहिजे. त्यांना अजून जनता माहित नाही आणि नाशिक करता अजिबात माहित नाही. तरी साधू संतांनी झाडाखाली तपश्चर्या केली. मग मला हे कळत नाही की बाकीच्या लोकांना किंवा विरोधी लोकांना किंवा जे कुंभमेळा मंत्री स्वतःला म्हणतायत, तर त्यांना हे सगळं करून काय समाधानी मिळणार हे देव जाणे. पर्यायी जागा नाशिकमध्ये 2 ते 3 ऑप्शन्स आहे. तिथून हायवे जवळ आहे, येण्या जाण्यासाठी तो सोपा मार्ग आहे. तो त्यांनी त्याचा उपयोग करावा, झाडतोड थांबवावी. आणि या जनतेच्या भावना मी जेव्हा माननीय शिंदे साहेबांना सांगेन तेव्हा ते निश्चितपणे आम्हाला रागवणार नाही, कदाचित शाबासकी देतील. नमस्कार, मुंबई तक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमधल्या गुलाबी थंडीचं वातावरण थोडंसं जरा आता राजकारणाने तापलेलं आहे. कारण की इथे ज्या साधुग्राम तपोवनात होणार आहे, त्या साधुग्रामसाठी ही जी 1825 झाडं आहेत त्याची कत्तल ही महापालिकेतर्फे किंवा सरकारतर्फे केली जाणार अशी जेव्हा बातमी सगळ्यांकडे पसरली, तेव्हा इथले नागरिक असतील, इथले पर्यावरणप्रेमी असतील, ह्या सगळ्या लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र आज एक अविस्मरणीय घटना अशी घडलेली आहे की महायुतीतले, म्हणजे राज्यात महायुती आहे आणि त्याच महायुतीतला शिवसेना पक्ष हा या आंदोलनात आलेला आहे. मला अजय बोरस्तेंपासून सुरुवात करायची आहे की अजय बोरस्ते हे नेहमी जमिनीवर उतरून नागरिकांसाठी लढणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि रोखठोक बोलणार आहेत. मला असं वाटतं तुम्हाला जनता बघतीये, तुम्ही आज एक रोखठोक भूमिका मांडाल की नाशिकची जनता ही तुमच्यासाठी महत्वाची आहे. हे आज तुम्ही सिद्ध केलं, कारण तुम्ही आज इथे जनतेसाठी आलेला आहात. मात्र तुमच्या महायुतीतल्या दुसऱ्या मित्र पक्षाला तुम्ही हे का समजावून सांगू शकत नाही आहात की झाडांची कत्तल करणं हे चुकीचं आहे, या मागे घ्या निर्णय. आता मला असं वाटतं की नाशिक महापालिकेने हा जो काही निर्णय घेतला आहे, 1830 झाडांची कत्तल, आधी हे जे कोणी अधिकारी यांचं डोकं ठिकाणावर आहे का हे विचारलं पाहिजे. कारण ही जागा अत्यंत पवित्र जागा आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं दंडकारण्य त्या ठिकाणी होतं. मला सांगा, त्यांना सावली देणाऱ्या ह्या वृक्षांची तुम्ही वृक्षतोड करणार आहात. एकीकडे प्रभू रामचंद्र की जय म्हणणारे आपण, त्यांनाच सावली देणाऱ्या झाडांना तोडणार आहोत का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा विषय, इथं महायुती म्हणून आम्ही आलेलो नाही, इथे आम्ही नाशिककरांबरोबर आलेलो आहे. गेली अनेक दिवस आपण बघतात की नाशिकमधील लहान मुलांपासून महिलांपासून सर्वजण या ठिकाणी एक प्रतिकात्मक आंदोलन करताय. आणि हे आंदोलन चालू असताना कुठंतरी प्रशासन यांची टाळमटाळ करतंय असं आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आता नाशिककरांबरोबर शिवसेनेनं उभं राहिलं पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला. शिवसेना ही नाशिककरांबरोबर आहे, यात कुठलंही राजकीय भांडवल नाही. आम्ही खरं तर ही सर्व जी लोक आहेत, राजू देसले असतील, अनेक लोक आहेत, राजेंद्र बागुल असतील, हे काल आमचं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं यस शिवसेना तुमच्यासाठी उतरणार. शेवटी पक्ष काय, पक्ष तोच आहे जो पक्ष तिथल्या स्थानिक लोकांच्या गरजा जाणू शकतो, त्यांचं मन जागू शकतो, त्यांच्या वेदना जाणू शकतो. आणि म्हणून नुसतं आम्हीच नाही, तुम्ही म्हटलात महायुती, मी इथून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना सुद्धा फोन करणार आहे. मी त्यांनाही सांगणार आहे की नाशिकच्या जनतेच्या जे मनात आहे त्यासाठी रस्त्यावर या. पण तुम्हाला असं वाटतं का की नाशिकच्या भाजपच्या मनात काहीतरी वेगळं आहे आणि तिकडे काहीतरी लोकांच्या मनात वेगळं आहे? कारण लोकांच्या मनात असा संभ्रम आहे की नाशिकमधले पालकमंत्री फारच अडेलतट्टूपणा करतात या सगळ्याबद्दल, इथे व्हायलाच पाहिजे आणि महापालिका त्यांच्या तालावर नसतीये आणि सगळं हे घडवून आणते, असे आरोप होतात विरोधकांकडनं. मग हे कुठे ना कुठेतरी नाशिकचे पालकमंत्री तर भाजपचेच आहेत ना, मग हे भाजपकडनं राबवलं जाते का? नागरिकांचा तो विरोध त्याच्यासाठीच होतोय. मला वाटतं नाशिकमध्ये अजून पालकमंत्री अपॉइंट झालेले नाहीत. नाही, पण ते पालकमंत्र्यासारखंच वागतायत ना. नाही, कुणी असं वागत असेल तर ते त्यांना लक लाभो. शिवसेना ही कायम लोकांबरोबर आहे, राहीन. आणि मी तुम्हाला सांगतो, प्रशासन कुठंतरी यांची दिशाभूल करतंय, परंतु यांनी सुद्धा हे सगळं तपासलं पाहिजे. आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीतल्या लोकांनी सुद्धा मुख्याची भूमिका सोडावी, कारण त्यांना सुद्धा काही दिवसांनी लोकांपुढे जायचंय. त्यांनी सुद्धा जनतेचा आवाज
या सर्व प्रशासनाला ठणकावून सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही माझाच प्रश्न घेतला त्यामुळे मला बरं वाटलं. ते मी पुढच्या प्रश्नात येणारच होतो की या ज्या नाशिकच्या जनतेने ज्या भाजपच्या 3 आमदारांना नाशिकमध्ये निवडून दिलं, आज तो रस्त्यावर दिसत नाहीये. ह्याच नागरिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याच नागरिकांच्या जर भावना त्यांना समजत नसतील तर महायुतीतला तुमचा मित्रपक्ष आहे तो, तुम्ही मित्राला बोलावलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. असं कसं वागता तुम्ही, असं कसं करता तुम्ही? नाही, मला असं वाटतं, मी मगाशी सांगितलं, इथून गेल्यानंतर मी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत आणि त्यांना आपण सांगणार आहोत की आपल्या शेवटी महायुतीत लढलो आहोत आणि महायुतीचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. त्यामुळे ह्या जनतेबरोबर आपली एक बांधिलकी आहे. तर ह्या जनतेच्या भावना यांच्यासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे. शेवटी ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. आमच्या पक्षाने सुद्धा आम्ही निर्णय घेतला, आम्ही सर्व पदाधिकारी बसलो, सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे दादा, आपल्याला आपण जनता जे म्हणते जनतेबरोबर, जनता जनार्दनच सर्व काही आहे. त्यामुळे आमच्यासाठी जनताच महत्वाची आहे. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कायम सांगायचे की तुम्हाला जनतेचा आवाज कळाला पाहिजे आणि ते काय शिवसैनिकांना सांगण्याची आवश्यकता नाही. राहिला विषय भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पक्ष यांच्याशी मी स्वतः वैयक्तिक, मी असेल, आमचे महानगर प्रमुख असतील, आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना याची ग्रॅव्हिटी, याचा संवेदनशीलपणा समजावून सांगणार आहोत. शेवटी तो जो निर्णय आहे तो त्या पक्षाचा आहे. अजय बोरस्ते हे शिंदे खास मर्जीतले नेते आहेत. म्हणजे शिंदे साहेब जरा काही उत्तर महाराष्ट्रावर काही घडायचं असं की लगेच अजय बोरस्तेंना फोन करतात. अजय बोरस्तेंनी शिंदे साहेबांना याची माहिती दिली आहे की आम्ही या आंदोलनाला येतोय, कारण शेवटी पक्षप्रमुखाला हे सांगणं गरजेचं असतं, म्हणून मी विचारतो. नाही, मुळात बघा, शिवसैनिक आंदोलन हे इन्स्टंट करत असतो. ते काय असं शिवसैनिकाला दिसलं अन्याय की शिवसैनिक आंदोलन करू. उद्या तुम्ही महायुतीत आहात, शिंदे साहेबांचा फोन आला की हे असं कसं आंदोलन केलं मला ना सांगतात तर मग काय होणार? मला खात्री आहे शिंदे साहेब हे लोकनेते आहेत, त्यांना जनतेच्या भावना माहिती आहेत आणि ह्या जनतेच्या भावना मी जेव्हा माननीय शिंदे साहेबांना सांगेल तेव्हा ते निश्चितपणे आम्हाला रागवणार नाही, कदाचित शाबासकीच देतील. एक आरोप जो या महापालिकेवरती होतोय किंवा की ही जी जागा आहे किंवा याच्यावरती जो काही साधुग्राम उभारायचा आहे, ही झाडांची कत्तल करणं वगैरे हा फारच गौण विषय आहे. ह्याच्या मागे हब करण्याचा त्यांचा जो काही प्लॅन चालू आहे, भविष्यामध्ये इतकं मजबूत बांधकाम करायचं आहे, इतकं मजबूत शामियाना उभारायचा आहे. मला सांगा बोरस्तेजी की साधू संत हे पण साधू संतच आहेत ना, ते सामान्यच आहेत ना. सगळे देव किंवा सगळी मोठी महापुरुष हे वृक्षांच्या खालीच त्यांनी बोधी घेऊन किंवा हे करून झालेले आहेत. मग हे साधू संत या वृक्षाच्या खाली एका साध्या झोपडीत किंवा साध्या याच्यामध्ये राहू शकत नाहीत का? हा डाव हब उभारण्याचा आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं हे साधू संतांसाठी नाही चाललंय, हे संधी साधूंसाठी चाललेलं आहे. लक्षात घ्या, हे संधी साधूंसाठी चाललंय आणि असले हब बी त्यांना आता ठीक आहे. गेली 3 वर्ष लोकप्रतिनिधी तिथं नव्हते. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हे जे काय प्रशासन आहे हे मुजोर झालेलं आहे. यांना जनतेचा आवाज माहित नाही. परंतु लवकरच निवडणुका लागणार आहेत आणि एकदा का ही सगळी टीम त्या सभागृहात गेली की यांचे सालपटा काढू बघा तुम्ही. पण जनसुनावणी झाली, एवढी लोकांची सुनावणी झाली, 3 दिवसात आम्ही उत्तर देऊ असं महापालिका म्हणते. इकडची महापालिका नागरिकांशी संवाद साधण्यात कमी पडले का किंवा हा विषय हाताळण्यात कमी पडले का की यांना दबावच आहे सरकारकडनं किंवा मुख्यमंत्र्यांकडनं? किंवा कारण शेवटी आयुक्त मुख्यमंत्र्यांचंच ऐकतो की वरनच ऐकतो की आयुक्त दबावाखाली आहे का की हे करूनच राहणार आम्ही? मला असं वाटतं की मुळात नाशिक महापालिका ही स्वायत्त संस्था आहे आणि याचे आयुक्त हे आता तरी प्रमुख आहे. त्यामुळे ते कोणाचं ऐकताय मला माहित नाही, परंतु त्यांनी डोकं ठिकाणावर घेऊन काम केलं पाहिजे. त्यांना अजून जनता माहित नाही आणि नाशिककर तर अजिबात माहित नाही. नाशिककरांनी अनेक आयुक्त रस्त्यावर येऊन पलटून पण लावलेत आणि अनेक आयुक्तांना झालेली बदली कॅन्सल पण केली आहे. हा जनतेचा आवाज आहे आणि जनतेपुढे कोणीही मोठा नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पण ह्या जो काही एमबीएसचा प्रोजेक्ट आहे याच्यासाठी परवानगी तर नगरविकास खात्याची लागणार आहे. नगरविकास खाते शिंदे साहेबांकडे आहे. ही परवानगी मिळण्यासाठी हे सगळं काही सुरू आहे का की हा दबाव टाकणे? कारण परवानगी तर शेवटी शिंदे साहेबांना द्यायची. नाही, मला असं वाटतं की कुठल्याही नाशिक महापालिकेतल्या हद्दीतल्या वास्तूची परवानगी हे नाशिक महापालिकेचं नगररचना विभाग आहे, ते देत असतं. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी कधी नगरविकासकडे जात नाही. नगरविकासचे विषय वेगळे असतात. त्यामुळे कदाचित हे प्रपोजल मला वाटत नाही नगरविकासला जाईल आणि जर नगरविकासला गेलं तर खात्रीने सांगतोय थांबू. मला विचारायचं अजून की मी वेळ घेतोय तुमचा थोडा, पण हे नागरिकांचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. आज नागरिकांशी बोलल्यानंतर किंवा पर्यावरण प्रेमींशी बोलल्यानंतर त्यांचं हे म्हणणं ठरलं कारण की महापालिका काही
करायला तयार दिसत नाहीये, ते उत्तरच देत नाहीयेत किंवा जनसुनावणीत काय झालं त्याच्याबद्दल आयुक्त काही बोलायला तयार नाहीयेत. मग नागरिकांनी करायचं काय, पर्यावरण प्रेमींनी करायचं काय? तुमच्यासारख्या नेत्यांना सुद्धा जर ती उत्तरं देत नसतील तर नागरिक म्हणतायत की तर जरी ह्याच्यावरती कुऱ्हाड चालवणार असतील तर आम्ही मरू पण या झाडांना बिलगून बसू. तुमची पण तीच तयारी आहे? निश्चितपणे यासाठी शिवसेना आली कशाला आहे? मी पहिल्यांदा सांगितलं, इथं जरी पक्ष म्हणून आम्ही आलो असेल तरी वी आर फर्स्ट नाशिककर. आम्ही पहिले नाशिककर आहोत आणि नाशिकच्या जनतेबरोबर आहोत. ज्या नाशिकच्या भावना आहेत, मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस पहिला त्या झाडाला बिलगणारे आमचे शिवसैनिक असतील. हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण शिवसैनिक आणि आंदोलन हे एक वेगळं इक्वेशन आहे. हे काय सांगण्याची आवश्यकताच नाही. शिवसेना सत्तेत असो नसो, आंदोलन आहेच. पण भाजप मग काय एवढा अडेलतट्टूपणा करते? म्हणजे एवढं काय आहे की ही झाडं तोडण्यात त्यांना काय सारस्य आहे? त्यांचं म्हणणं काय आहे की इथे तुम्ही प्रयागराजशी का कंपॅरिझन करताय? इथे 350 एकरच जागा आहे, थोडंफार प्रशासनाला जागाच पुरत नाहीये, दुसरी पर्यायी जागा दिली तिथे त्यांना करायचं नाहीये, हे एवढं गांधी मैदान तिकडे मोठं मैदान आहे तिथे करायचं नाहीये. मग इथे त्यांना काय, म्हणजे ह्याच्यात काही मलिदा आहे का? तुम्ही नाशिककर आहात, मी नाशिककर नाही, मी मुंबईतनं आलेलो आहे. मला तुम्ही, कारण मला नाही समजलं हे राजकारण, तुम्ही मला हे राजकारण समजावून सांगा की भाजपला ह्याच्यात काय असं मलिदा दिसतोय की ही झाडांच्या मुळावर उचलेत? मला असं वाटतं तुम्ही म्हणतायत की भारतीय जनता पार्टीला मलिदा दिसतोय. हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पण काय आहे असं या झाडांमध्ये की त्यांना ती झाडं तोडायचीच आहेत? मला तेच कळत नाही. जे आम्हाला दिसतं ते त्यांनी बघितलं पाहिजे, बरोबर की नाही? आणि हे आम्हाला दिसतं असं नाही, नाशिककर उघड्या डोळ्यांनी पाहताय सगळं. त्यामुळे पब्लिक सब जानती आहे, प्रत्येकाला पब्लिक समोर जायचंय. माझं एवढंच म्हणणं आहे की जनतेशिवाय कोणी मोठा नाही आणि जनतेच्या भावनाचा जो अनादर करतो ते काय वेगळं सांगायचे नाही. तेच आहे, तुमच्याशी तर बोललोच, पण शिवसेनेतल्या महिला आवाजाशी जर नाही बोललो तर तो अन्याय होईल. जसा पुरुष असतो शिवसेनेमध्ये तशी महिलांचाही आवाज सगळा असतो आणि त्यांची मतं कारण झाडांच्या जवळच्या असतात त्याच्यामुळे मला हे विचारायचं आहे की एक शिवसेना नेत्या म्हणून नाही तर एक महिला नाशिकच्या नागरिक म्हणून हे काय चाललंय? म्हणजे नागरिकांना जर रस्त्यावर उतरावं लागत असेल, पर्यावरण प्रेमींना जर रस्त्यावर उतरावं लागत असेल आणि ही झाडं आहेत, ही काही म्हणजे काही कोणी वस्तू नाहीये, ही झाडं आहेत, हा निसर्ग आहे तुमचा, हा श्वास आहे तुमचा नाशिकचा. काय चाललंय हे सगळं राजकारण? तसं जर बघितलं तर ही झाडं हे तपोवन नाशिकचं नाक आहे आणि ही जी इथली 5 वडाची झाडं आहे त्याच्यावरून पंचवटी हे नाव पडलंय. आणि हरित नाशिक असं नाशिकचं नाव प्रसिद्ध आहे. थंड हवेचं ठिकाण, इवन बघा तुम्ही थंडीच्या दिवसात थंडीही जास्त असते, म्हणजे हरित नाशिक ही आहे हे सगळ्यांना दिसतंय. पण हे जे काय चाललंय हे आम्ही पण उघड्या डोळ्याने बघतोय आणि म्हणूनच आम्ही आज हे आंदोलन छेडलंय. आम्ही तीव्र निषेध करतोय. एवढा आम्ही सगळ्या महिला भगिनी या वडाच्या झाडांना ओवाळून इथले आणि त्यांना राखी पण बांधणार आहे की ह्याला बाबा उदंड आयुष्य लाभू दे, हे तोडायचे नाहीत. यासाठी आम्ही हा कुठेतरी संदेश देणार आहोत, ती राखी बांधून आणि त्याला ओवाळून. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आज शिवसेना पदाधिकारी आम्ही समस्त महिला भगिनी आज या आंदोलनात सहभागी झालोय. बरोबर आहे, पण राखी आपण भावाला बांधतो, त्याचं भावाने आपलं संरक्षण करावं किंवा बहिणीने त्याला माया द्यावी याच्यासाठी आपण राखी बांधतो, भावाला ओवाळलं जातं. पण तुमचेच भाऊ आहेत की ते बाकीचे पक्ष, त्यांना का असं वाटतंय? म्हणजे तुम्ही महिला भगिनी, त्या महिला भगिनींना भाजपच्या हे का नाही सांगत आहात की तुमच्या पक्षाचं चाललंय काय, झाडांच्या मुळावर का उठलात? तुम्ही सांगत नाही त्यांना? नाही, सांगून बघितलं, ऐकलं पाहिजे ना. नाशिकचे पर्यावरण प्रेमी किंवा नाशिकचे नागरिक असे रस्त्यावर उतरतात आणि आंदोलन करतात. ही नाशिकची नाचक्की होण्यासारखी गोष्ट नाहीये का? नाशिक एक कलाप्रेमी शहर आहे, उत्तम शहर आहे, सांस्कृतिक शहर आहे, आध्यात्मिक शहर आहे. अशा प्रकारची आंदोलनं इकडे होत आहेत, लोक रस्त्यावर येत आहेत. आज तर रात्री टेंट लावून इथे झोपणार आहेत लोक, कारण की त्यांना वाटतंय रात्रीच येऊन ही झाडं तोडतील. हे नाशिकची बदनामी होत नाही? नाशिकची बऱ्याच प्रकारे बदनामी होते. काय होते की राजकारणामध्ये म्हणजे समाजकारणामध्ये जर राजकारण आलं तर हे असे प्रकार घडणारच आहे. आणि मला तर स्वतः प्रशासनाला सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही आतापर्यंत आमच्या मुलांना शिकवलं की झाडे लावा, झाडे जगवा. आता आम्ही मुलांना काय सांगायचं की झाडे तोडा. आणि राहिला साधू संतांचा विषय, तर आपण आध्यात्मिक युगात राहत आहोत आणि अध्यात्मामध्ये माझ्या मते तरी साधू संतांनी झाडाखालीच तपश्चर्या केली. मग मला हे कळत नाही की बाकीच्या लोकांना किंवा विरोधी लोकांना किंवा जे कुंभमेळा मंत्री स्वतःला म्हणतायत तर त्यांना हे सगळं करून काय समाधानी मिळणार हे देव जाणे. म्हणजे त्यांनाच विचारावं लागले की काय त्याचा फायदा होतोय नक्की. शिवसेना आता या आंदोलनात उतरली आहे आणि नाशिकची शिवसेना आंदोलनात उतरल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात सुद्धा खळबळ माजणार आहे.
भविष्यात महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत. अशा प्रकारे जर भाजप अशा प्रकारचं राजकारण करू इच्छित असेल किंवा महापालिकेवर दबाव वाढून ही झाडांची कत्तल करणार असेल तर भविष्यात तुम्ही भाजप बरोबर तोडीस तोड उत्तर देणार का? महापालिकेत सुद्धा उभे नाही राहणार त्यांच्यासोबत? सगळ्यात पहिले आमची युती होती नाही होती हा अजून पुढचा प्रश्न. पण अशा प्रकारचे हे नागरिकांचे प्रश्न जर ते घेत नसतील, नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही नागरिकांसोबत उभे म्हणून आज नाशिककर म्हणून आज आम्ही इथे उभे. मला एक तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एक प्रश्न करायचा आहे की जेव्हा सामान्य जनतेला एक झाड तोडायचं असतं ना त्याआधी ते त्याच्याकडून डिपॉझिट घेतात की त्या झाडाचं वय किती आहे आणि त्या वया इतकं जेव्हा ते झाड दुसरं लावून ते झाड जेव्हा तितकं होईल तेव्हा ते डिपॉझिट परत करतात. तर आता हे झाडं तोडणारे याचं डिपॉझिट ते कोणाकडून घेणार आहेत? आणि हे जे करताय ज्या साधू संतांसाठी करतायत मला असं वाटतं त्या साधू संतांना तुम्ही प्रश्न विचारा की जर त्यांच्यासाठी हे झाडं तोडताय तर त्यांना चांगलं वाटतंय का? आणि ते झाडं तोडून जर त्यांना आनंद असेल तर मग विशेष गोष्ट आहे. कारण साधू संत हे झाडांखाली राहणारे झाडांखालीच तपश्चर्या करणारे. पण या सोशल मीडियावर सुद्धा खूप बदनामी चाललेली आहे. सोशल मीडियावर सुद्धा नाशिकच्या बद्दल उलटसुलट काही काही बोललं जात आहे. काही लोक याला धर्माशी जोडतायत, काही लोक ह्याचा विकासाशी जोडतायत. मग जर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस हे जर महायुतीमध्ये एकत्र आहेत मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये आणि म्हणतात आम्ही विकासाचं राजकारण करतोय, हे कुठलं आहे विकासाचं राजकारण? भाजप या बाबतीत तुमची म्हणजे तुम्हाला विचित्र म्हणजे व्हॅल्यूज देत नाहीये याच्यामध्ये की तुम्हाला छोटा भाऊ म्हणून सुद्धा पण व्हॅल्यू देत नाहीये आणि म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की शिवसेनेला भविष्यामध्ये हाच मुद्दा नाही बाकीच्या मुद्द्याबद्दल पण आक्रमक व्हावं लागेल? व्हावंच लागणार आहे. कारण काय झालंय सत्तावरती त्यांची आणि त्याच्यामुळे काय झालंय तुम्ही दाखवताना फक्त 3 मुख्यमंत्री दाखवतात पण शेवटी आहे ना आपल्या शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री शेवटी त्यांचं कसं असतं की मुख्यमंत्री हे देवेंद्र साहेबच पुढे असतात का आपल्या साहेबांना नकोय का काही. म्हणून ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही लाडक्या बहिणी आज शिंदे साहेबांसोबत आहोत कारण त्यांच्यामुळे आज आम्ही लाडक्या बहिणी इथे उभे आहोत. मुळात हा विषय तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं 3 जण सत्तेत बसलेत परंतु हे जे काही काम सुरू होणार आहे हे या लवादाच्या मार्फत होणार आहे. ही वृक्षतोड जी केली जाणार आहे या ठिकाणी साधुग्राम बांधण्याकरता या लवादाचा हा निर्णय की या ठिकाणी वृक्षतोड झाली पाहिजे. परंतु याकरता कुठलाही निर्णय असो आम्ही जरी सत्तेत असलो परंतु त्या ठिकाणी प्रशासन जर काही चुकीचं करत असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवलाच पाहिजे. याकरता शिवसेना सक्षम आहे हे त्याचं आज उदाहरण तुमच्या समोर आहे की ज्या ठिकाणी चूक होईल, ज्या ठिकाणी प्रशासन सक्तीने वागेल, ज्या ठिकाणी वृक्षतोड होईल त्या ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदीने त्या गोष्टीला विरोध करेल. आणि हे सर्व जे काही वन या ठिकाणी तुम्ही बघतायत हे सर्व पारंपरिक आहे. प्रभू श्री रामांचे या ठिकाणी वास्तव राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणची वृक्षतोड आम्ही कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही. त्याकरता आम्हाला या पुढे जाऊन टोकाचा संघर्ष करावा लागला तरी चालेल परंतु शिवसेना या ठिकाणची वृक्षतोड होऊ देणार नाही म्हणजे नाही. पण असं का तुम्हाला टोकाचा संघर्ष करावा लागेल म्हणण्यापेक्षा तुम्ही या सत्तेत न राहता विरोधकात जाऊन तुम्ही त्यांच्याशी सत्तेचा संघर्ष का नाही करत? कारण हा तर नागरिकांचा प्रश्न आहे. या नागरिकांनी त्यांना निवडून दिलेला आहे. 3 आमदार आहेत तिथे भाजपचे. ते एक ब्र काढायला तयार नाहीत या विषयाबद्दल किंवा लोकांमध्ये येऊन त्यांना सांगायला तयार नाहीयेत, कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीयेत. तर तुम्ही एक जर सक्षम इकडचा पक्ष आहात, शिवसेना पक्षाचा इकडचा एक सक्षम पक्ष आहे तर तुम्ही सत्तेत राहून त्यांच्याबरोबर हा विरोध करण्यापेक्षा सत्तेतनं बाहेर पडून हा विरोध का नाही करू शकत? लोक तुम्हाला कौतुक करतील, नागरिक कौतुक करतील की सत्तेवर लाथ मारून ही लोक बाहेर आली आणि आमच्यासाठी लढतात. आता मुळात तुम्ही भाजपचे आमदार का याच्यावरती बोलत नाही हा त्यांना विचारण्याचा प्रश्न आहे. परंतु शिवसेना म्हणून आमची जी काही भूमिका आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या विषयावरती जो काही भाष्य केलेलं आहे की या ठिकाणची वृक्षतोड ही होऊ देणार नाही तर आम्ही त्याकरता कुठल्याही प्रकारे संघर्ष करायला तयार आहोत. हे काय चाललंय राजकारण? तुम्हाला हे बघवतं का की हे कडचं प्रशासन हे कारण सत्ता जरी महायुतीची असली तरी मुख्यमंत्री भाजपचा आहे. ही नाशिकची जे काही प्रशासन असेल, महापालिकेचं प्रशासन असेल हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली इथं काम करत असं नाही वाटत का? दबावाखाली असं नाही. खरं तर इथे त्यांचा मेन हेतू काय हे आम्हाला माहित नाहीये पण आमचा मेन उद्देश हाच आहे की हे झाडं वाचली पाहिजे. त्यांना काय आहे ऍक्च्युली इथे पंडाल उभं करायचंय की एखादी इमारत उभी करून इथे बिझनेस हब करायचा आहे हे काही आम्हाला सांगता येणार नाही. पण आम्ही हे अनोख्या पद्धतीनं आज हे आंदोलन केलंय. वडाच्या झाडांना अगदी ओवाळून त्यांना राखी बांधली आहे कारण त्यांनी गेली अनेक वर्ष ही झाडं आहेत ऍक्च्युली
आणि म्हणूनच ह्या 5-6 वडाच्या झाडांमुळेच, या 5 झाडांमुळेच नाशिकला पंचवटी हे नाव पडलंय. आणि आज हे तपोवन, हे हरित नाशिक, नाशिकचं नाक आहे, नाशिकचा हा अभिमान आहे आणि तो कुठेतरी वाचवला पाहिजे. याच्यात मग बीजेपी काय म्हणते किंवा आम्ही सत्तेतल्या पक्षात आहोत याच्याशी आम्हाला, या आमच्या समस्त महिला पदाधिकाऱ्यांनी याच्याशी घेणं देणं नाहीये. आम्हाला फक्त आमची झाडं वाचली पाहिजे, बिकॉज ऑफ वी आर फर्स्ट नाशिककर. जसं शिंदे साहेब हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीने उभे राहतात, तसं आता ह्या लाडक्या बहिणी या लाडक्या भावाच्या म्हणजे वृक्षरूपी लाडक्या भावाच्या पाठीमागे तर खंबीरपणे उभे आहेत हे दिसतच आहे आता. पण शेवटचा काय असेल अजेंडा? म्हणजे प्रशासन ऐकलंच नाही, प्रशासनाने त्यांच्या गोष्टींवरती ठाम राहिले, प्रशासन म्हणालं की नाही आमच्याकडे जागा नाही, आम्ही याच्यावरती कुऱ्हाड चालवणार. तर या लाडक्या बहिणींचा शेवटचा अजेंडा काय असेल? टोकाचं आंदोलन काय असेल? आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आंदोलन करणार आहोत शेवटपर्यंत बसून राहणार. आम्ही जास्तीत जास्त निषेध करून आम्ही हे थांबवणार आहोत, कारण हे आमचं म्हणणं नाहीये, हे पूर्ण नाशिककरांचं म्हणणं आहे. आणि हे जे आहे हे वैभव हे फक्त नाशिकचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं वैभव आहे आणि आम्ही हे वैभव लुप्त होऊ देणार नाही. बसून राहू त्या झाडाला धरून, आम्ही एंट्री पण करून देणार नाही, आम्ही एंट्री सुद्धा करून देणार नाही. दिवस रात्र, दिवसाची रात्र झाली तरी चालेल, आम्ही हलणार नाही इथून. आम्ही हे वृक्षतोड होऊ देणार नाही, किती काही झालं तरी होऊ देणार नाही. नक्कीच. तर या शिवसेना महिला आघाडीच्या ज्या सगळ्या लाडक्या पाहिजे महिला आघाडीच्या सुंदर नाशिक, सुंदर नाशिक, सुंदर नाशिक, सुंदर नाशिक, सुंदर नाशिक, वृक्षतोड थांबली पाहिजे, वृक्षतोड थांबलीच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही बघताय की नाशिकच्या महिला आघाडीच्या या सगळ्या ज्या नेत्या आहेत, त्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी मात्र ठामपणे ठरवलेलं आहे की लाडक्या भावाच्या म्हणजे वृक्षरूपी लाडक्या भावाच्या मागे ठामपणे उभं राहायचंय. राजकारण फार तीव्र झालेलं आहे. नाशिकमधल्या महायुतीतलीच 2 पक्ष हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. मजा येते की भाजप विरुद्ध शिंदे किंवा भाजप विरुद्ध शिवसेना अशी इकडे एक लढाई सुरू झालेली आहे. पण ती विकासाच्या राजकारणावरती नसून या तपोवनातल्या झाडांच्या याच्यावरती राजकारण सुरू झालेलं आहे. जर महायुतीतल्या एका प्रमुख गटाला म्हणजे शिंदे गटाला जर वाटत असेल की तपोवनातली ही झाडं साधुग्रामसाठी तोडली जाऊ नयेत आणि नागरिकांना जर हे असं वाटत असेल आणि जर पर्यावरण प्रेमींना जर हे वाटत असेल, तर देवेंद्र फडणवीसांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि नाशिकच्या महापालिकेच्या प्रशासनापर्यंत ही बाब का पोचत नाहीये, हे आवाज का पोचत नाहीयेत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. नागरिक रस्त्यावरती उतरलेली असताना सुद्धा सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. जनसुनावणी झाली होती, जनसुनावणीनंतर 3 दिवसामध्ये महापालिका आयुक्त असतील किंवा महापालिका प्रशासन असतील याच्यावरती नागरिकांना समाधानकारक उत्तर देणार होती. पण आतापर्यंत एक ओळीचं उत्तर सुद्धा महापालिकेकडनं आलेलं नाहीये. हे या प्रशासनाचं दुर्दैव आहे. नागरिकांचा रोष आहे की इकडचं महापालिकेचं प्रशासन, महापालिका आयुक्त हे सरकारच्या दबावाखाली काम करतंय. 350 एकरचा हा सगळा परिसर आहे आणि या 350 एकरच्या परिसरामध्ये ही जी झाडं तुम्ही बघताय, म्हणजे आता जर हे झाड तुम्ही बघताय, देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हे 10 वर्षापूर्वीचं लावलेलं झाड आहे. कोणाला हे बघून असं वाटत असेल की हे 10 वर्षापूर्वी लावलेलं झाड आहे? हे अनेक वर्षापासूनच इथे लावलेलं झाड आहे आणि अशाच झाडांवरती फुल्या मारून, अशा प्रकारे फुल्या मारून या महापालिका प्रशासन काही दिवसातच या झाडाची कत्तल करणार आहे. जर नागरिकांपर्यंत, जर पर्यावरण प्रेमींपर्यंत ही गोष्ट पोचलीच नसती तर आजपर्यंत हा सर्व परिसर कत्तल करून मोकळा झाला असता, झाडाची कत्तल करून मोकळा झाला असता. पर्यावरण प्रेमींना, नागरिकांना याविषयी गोष्ट कळल्यानंतर ते उभे राहिले आणि आज याचं पर्यावसन महायुतीच्या शिंदे गटाचे हे सगळे शिवसेना, हे महिला भगिनी, हे इकडचे कार्यकर्ते, नेते मंडळी आज नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेत असं म्हणतायत. पण आता हे राजकारण कुठपर्यंत घेऊन जातील
हे राजकारण कुठपर्यंत जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सुद्धा झाडं तोडू नका, काहीतरी पर्यायी मार्ग निवडा. झाडं तोडण्याला त्यांचा विरोध आहे. पर्यायाने आता फडणवीसांवरती शिंदे गटाने पण विरोध केलाय आणि अजित पवारांनी पण विरोध केलेला आहे. आता बघूया फडणवीसांना आता याच्यातनं कसा मार्ग काढणार. गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, ते या नाशिककरांना याच्यातनं कसं काय पटवून देणार की या झाडांची कत्तल करावी लागेल. आम्ही काही वेळापूर्वीच आचार्य तुषार भोसले यांचा इंटरव्ह्यू केला. त्यांनी तर त्याच्यामध्ये सांगितलं की प्रशासनाकडे इतकी जागाच नाहीये आणि हे जे पूर्ण इथे साधुग्राम उभारलं जाणार आहे हे कित्येक कुंभमेळ्यापासून उभारलं जातच आहे की, पण त्याच्यासाठी इतकं आलिशान साधुग्राम उभारण्याची काय गरज आहे ह्याचंच लोकांना कळत नाहीये. हे आलिशान जे काही साधुग्राम उभारायचं आहे, या साधुग्राम आलिशान उभारण्याच्या पलीकडे जाऊन इथे हब उभारला जाणार आहे आणि हब उभारला जाण्याची ही सगळी भीती इथल्या नागरिकांना, इथल्या पर्यावरण प्रेमींना आणि पक्षांनाही पडते आहे की नेमकं याच्या मागचं राजकारण नेमकं कुठे चाललंय. झाडांची कत्तल होऊ देणार नाही. पर्यायी जर यांना आम्हाला कवटाळून जरी बसावं लागलं आणि आमची हत्या झाली, आम्ही मेलो, आमच्यावरती कुऱ्हाड फिरवली, मशीन फिरवली, ट्रॅक्टर फिरवला, जे काही फिरवलं तरी सुद्धा आम्ही इथून हटणार नाही. झाडांसाठी आम्ही इथेच हटून राहणार, इथेच बसून राहणार. ही या नाशिककर नागरिकांची, पर्यावरण प्रेमींची आणि आता शिवसेना शिंदे गटाची सुद्धा भूमिका आहे. तेव्हा भविष्यात महापालिका प्रशासन आणि फडणवीस सरकार झाडं तोडतील की झाडं वाचवतील हे पाहावं लागणार आहे. पण तोपर्यंत आम्ही या बातमीवरती खूप व्यवस्थित नजर ठेवणार आहोत. एक एक पैलू आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत आणि ह्याच्यातले जे काही तज्ज्ञ मंडळी असतील, ह्याच्यातले जे काही नेते मंडळी असतील त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. नेमका काय प्रकार आहे हा आम्ही तुमच्या समोर प्रत्येक मिनिटाला आम्ही घेऊन येणार आहोत.